बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईतही मुसळधार पाऊस बरसतोय। पनवेलमध्ये कुंभारवाडा परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे। पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणीही साचलेलं आहे। पनवेल महापालिकेकडून पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे, मात्र यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। आपण बघतोय दृश्यांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांची अडचण होतीये। पनवेलमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता आणि याचा मोठा फटका या कुंभारवाड्याला बसलेला आहे। मी त्याच ठिकाणी आहे। याच कुंभारवाड्यामधून जे नाले जातात त्या नाल्यांची योग्यरित्या साफसफाई केली नसल्यामुळे हेच नाले ओव्हरफ्लो झाले होते आणि या नाल्याचं जे घाण पाणी आहे ते या ठिकाणी बाजूलाच असलेल्या या घरामध्ये गेलं होतं। त्यामुळे पाणी घरामध्ये घुसल्यामुळे या ठिकाणच्या लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर या घाण पाण्यामुळे आहे ते घरामध्ये दुर्गंधी सुद्धा पसरलेली आहे। त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्यरित्या नाले सफाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलेला। घरात सकाळी 6 वाजल्यापासून पाणी भरायला सुरुवात झाली आणि सगळ्या नाल्याचं जे काही घाण पाणी आहे ते आमच्या घरात शिरलेलं आहे। त्यामुळे आणि आम्हाला एवढा वेळ सुद्धा मिळाला नाही आवरावर करायला। आमचं टीव्ही फ्रीज म्हणजे आमची फ्रीज वगैरे जे वॉशिंग मशीन आहे सगळं भिजलं, कपडे भिजले आमचे। इथे फक्त सगळ्यांचीच अशी अवस्था आहे। नगरपालिकावाले काम करायला येतात पण ते काय करतात, जे त्यांच्याकडे हे असतं हातेरा ना तेवढ्या पुरतं वरच्या वर घाण काढून येतात, बाकीची काय ते घाण काढत नाही। तर त्याची आम्हाला निदान जिथे आम्ही राहतो जेवढ्या एरियामध्ये तर आम्हाला कमीत कमी झाकणं तरी टाकून द्यावी। अजिबात इकडे काम केलं जात नाहीये, नाले सफाई केली जात नाही, त्यामुळे हे घाण पाणी लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी घुसत आहे। विनायक पाटील, ABP माझा, पनवेल।